दरेगाव ते डोणगाव या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले असून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने खड्ड्यात बेशर्माचं झाड लावून निषेध नोंदवत येल्गार पुकारला। मुदखेड ते टाकळी या रस्त्यावरील गावांसाठी परिवहन महामंडळाची 3 वेळा बस सेवा आहे। या रस्त्याचं अंतर जवळपास 21 किलोमीटर आहे। या रस्त्यावरील गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, रुग्ण यांना तालुक्याच्या ठिकाणी दररोज ये-जा करण्यासाठी हा एकमेव पर्यायी रस्ता आहे व यासाठी सर्वांची हिंसळ होतीये। शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा गाठता येत नाही तर रुग्णांच्या उपचारांमध्येही मोठे हाल होताना दिसून येत। या संदर्भात युवक काँग्रेसने वेळोवेळी जन आंदोलन छेडून प्रशासनाचं लक्ष वेधलं। खड्डे बुजवण्याच्या नावाखाली थातूर-मातूर कामं करून कोट्यावधींची कामं केली जातात आणि बिले उचलली जातात। युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक सोमवार खड्डे मुक्तीसाठी जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। या अनुषंगाने दरेगाव ते डोणगाव रस्त्यावर संतप्त ग्रामस्थांनी खड्ड्यात बेशर्माची झाडं लावून गांधीगिरी मार्गाने आंदोलन छेडलं। युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, युवा काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल यांनी खड्ड्यात बेशर्माची झाडे लावून शासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदवला। यावेळी श्याम पाटील शिंदे, केशव पाटील शिंदे, माणिकराव मुंगल, संभाजी गाढे, अनिल कुरे, चक्रधर कुरे, रामदास शिंदे, साटवाजी शिंदे, बापूजी गाढे, दामोदर गाढे, करण गाढे, भगवान गाढे, अंताजी पाटील वाहिंदे, सतीश रोहरे, कृष्णा रोहरे, गणपती शिंदे, शहाजी गाडे, अक्षय गाडे उपस्थित होते। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। आज त्यांना या सगळ्या खराब रस्त्याचा प्रचंड त्रास या ठिकाणावरती होतोय। काय नाव आहे तुझं? माझं नाव रोहित अक्कलवाड आहे। कुठला आहेस तू? मी कुजऱ्याचा। बरं बरं, काय रस्त्याचा काय त्रास होतोय? मी जसं कॉलेजला येतो 7वी पासून मी कॉलेजला येतो, आतापर्यंत रस्ता तर झालाच नाही। शाळेला जातो। मला तर वाटते रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे तेच कळत नाही मला। बरोबर, काय की आजपर्यंत विकास झालाच नाही या रस्त्याचा कधी। एसटीनं, बसनं, टू व्हीलरनं कधी कधी नाही त्रास काय लई त्रास आहे सगळ्याला, म्हातारे जेव्हा सगळ्यालाच त्रास आहे। तर ही परिस्थिती या ठिकाणावरती रस्त्याची अशा प्रकारची आहे आणि म्हणून आम्ही इथं बेशरमाचे झाडं या रस्त्यामध्ये लावून हे आंदोलन या ठिकाणावरती आम्ही करत आहोत आणि बस ज्या आहेत त्या बस पलटी खाईल अशा प्रकारचा रस्ता या ठिकाणावरती आहे। मी आदरणीय प्रतापराव देशमुख यांना विनंती करतो की आपण याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं। हा भोकर मतदारसंघ आहे। गेल्या अनेक वर्षापासून या भागाला जो तालुक्याला जोडणारे रस्ते आहेत त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत, परंतु दरवर्षी खड्डेमुक्तीच्या नावाखाली, खड्ड्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च केले जातात। परंतु जेव्हा पावसाळा येतो तेव्हा त्या रस्त्याची परिस्थिती जैसे ती आहे। आज आमच्या जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजीराव गाडे यांच्या नेतृत्वाखाली आज युवक काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं आहे। खड्डेमुक्तीसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। खरोखरच ही दयनीय अवस्थेमधून लोकांची, नागरिकांची सुटका व्हावी ही त्यांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा शासनाने, या ठिकाणी सत्तेवर असलेल्या लोकांनी, या भोकर मतदारसंघाच्या भाजपच्या आमदाराकडून अपेक्षा नागरिकांच्या आहेत की या रस्त्याचे खड्डेमुक्त रस्ते व्हावेत आणि खड्डेमुक्तीमधून एकदाची सुटका व्हावी अशी अपेक्षा सर्व लोकांची आहे आणि लवकरात लवकर पूर्ण होईल अशी लोकांना अपेक्षा आहे। परंतु मला तरी वाटत नाही की दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च शासन करते, परंतु रस्त्याच्या नावावर कोट्यावधीचा हा कागदावरचा भ्रष्टाचार हा संपलेला नाही। धन्यवाद। आपण एक फोटो घेऊया आता। या ठिकाणावरती वर्षानुवर्षे हे रस्ते खराब आहेत। भोकरचे आमदार श्रीजया चव्हाण यांना मी विनंती करतो की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे, ते विकास करण्यासाठी निवडून दिले। माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ आहे। मी माजी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करतो की निवडणुका संपल्या का राजकारण संपत असतं, पण आता तुम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून जर ह्याकडे लक्ष देत नसाल तर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही। खड्ड्यामध्ये रस्ते आहेत, लोकांचं जीवन अत्यंत दयनीय आहे। जर एखादा गंभीर असलेला पेशंट जर दवाखान्यात न्यायचा म्हणला तर तो पेशंट हा वाटेतच मरेल अशा प्रकारचे रस्ते आहेत। त्यामुळे मी प्रशासनाला, सरकारला आणि लोकप्रतिनिधींना विनंती करतो की येत्या 1 महिन्याच्या आत जर हा रस्ता झाला नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि इकडं रस्ता रोको करू। येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधींना या डोणगावपासून दरेगावपर्यंतच्या गावांमध्ये आम्ही फिरू देणार नाही हा इशारा इथल्या सगळ्यांच्या वतीनं देतो। बरोबर आहे का? सगळ्यांच्या वतीनं देतो। आमचा रस्ता 1 महिन्याच्या आत हा दुरुस्त झाला पाहिजे। 1 महिन्याच्या आत जर हा दुरुस्त झाला नाही तर इथल्या सगळ्या लोकांच्या साक्षीनं
आम्ही या भागाचा रस्ता रोको बेमुदत रस्ता रोको करू आणि इकडे एकाही लोकप्रतिनिधींना आम्ही येऊ देणार नाही हे या ठिकाणावरती या सगळ्यांच्या वतीनं सांगतोय. करायचा की नाही? हा. काय परिस्थिती आहे रस्त्याची? साहेब लई बेकार आहे की बेकार आहे नाही झालाच नाही. हा बरं ओके. तर आज या ठिकाणावरती